भावाच्याच नात्यात पाहिजे असं नाहीये. हे विश्वची माणसे कारण विश्वातला प्रत्येक मानव माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे. सगळ्यांबरोबर माझं जे नातं आहे, माझे जे संबंध आहेत ते पवित्र स्नेहाचे पाहिजे. त्याच्यानंतर मिठाई देते, तोंड गोड भाव. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं, बच्चे, एक दिवसासाठी गोड नाही, तुझं मुख नेहमीच कसं असू दे, नेहमीच गोड असू दे. फक्त संक्रांतीला पण नाही, फक्त भाऊबीजेला पण नाही, आणि फक्त राखीला पण नाही. वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास तुझ्या या मुखामधून जी धारा वाहत आहे ती मधुरता, मधासारखी गोड. त्या वाणीमधून समोरच्याला ऊर्जा मिळेल, प्रोत्साहन मिळेल. त्याला त्याच्या ड्रॉबॅकची जाणीव होईल, त्याला स्नेहाची फिलिंग येईल, त्याचा उमंग उत्साह वाढेल. अशा पद्धतीची शक्ती भरणारी वाणी, ज्याच्यामध्ये सत्यता पण असेल, नम्रता पण असेल, तितकीच अथॉरिटी पण असेल. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो. इतरांच्या पण शुगरला कंट्रोल करण्यामध्ये साथ द्यायची. आपल्याला माहिती आहे हे बिघडले की शुगर वाढते, हार्टबीट वाढतं. सगळे सगळ्यांशी गोडी गुलाबीने बोलायला लागले तर ह्यांची कामं कमी होतील ना, नाही? पद्माबेनचे, ज्योतिबेनचे आणि आहेत ते सगळे मस्तच इफेक्ट असणार आहेत बिना खर्च. आणि लास्ट आहे ओवाळणे. आज तुम्हाला जी राखी बांधली जाणार आहे ती आम्ही नाही बांधणार, हात भले आमचे असतील पण राखी तो बांधणार. तो सगळी नाती आमच्याशी निभावतोय, तो बहीण पण बनतोय आमची आणि तो भाऊ पण बनतोय. बहीण बनून तो राखीचं सूत्र, पवित्रतेचा धागा बांधणार आहे आणि तो सांगणार आहे की तू तुझ्या मन, वचन आणि कर्माला कम्प्लीट प्युअर ठेव. मनामध्ये कोणाविषयी काही दूषित भाव ठेवू नकोस. शुद्ध भाव, कल्याणाचा भाव ठेव. वाचेने सगळ्यांना सुख दे आणि कर्म सुद्धा निमित्त भावनेने कर. मी करतो म्हणू नकोस. ही मन, वचन, कर्मांच्या शुद्धीची राखी आज तो परम रक्षक परमात्मा जो आम्हा सगळ्यांचा बाप आहे, खरा बाप आहे, आत्म्यांचा पिता आहे, आणि तो या धर्तीवर येऊन या राखीच्या पवित्र सूत्रामध्ये आम्हा सगळ्यांना बांधून खऱ्या अर्थाने आमचं संरक्षण, आमच्या सुख शांतीचं, आमच्या चारित्र्याचं, आमच्या जीवनाचं तो करवायला गेला. मग तो राखी बांधणाऱ्या बहीण बनून तर ओवाळणी कोणाला देणार तुम्ही? त्यालाच द्यायची. आणि ती काय देणार? तुमच्यामधला राग द्या. 5 खोटे पैसे, खोटे पैसे आहेत करता आहेत सगळ्यांकडे. राग द्या, लोभ द्या, अहंकार द्या, मोह द्या, तिरस्कार द्या, आळस द्या, हिची चढी तिला, तिची तिला, परचिंतन द्या. खूप माल आहे तुमच्याकडे, है ना? त्या मालातला थोडासा तरी माल आज त्याला ओवाळणी म्हणून द्यायचं. भावाकडून जेव्हा बहिणी ओवाळणी म्हणून घेतात, परत देतात का भावाला? कधी देतात नाही. आता ती कुणाची ओवाळणी झाली? बहिणीच्या मालकीची. तसं आज मी जे त्याला देणार, एखादं व्यसनही असू शकतं, काही वाईट सवय असू शकते, आज ती त्याला ओवाळणी म्हणून द्या. आणि हिम्मत ठेवा. असं म्हणू नका माझ्याकडून काही सुटणार नाही. सुटणार. हिम्मते मर्दा मदद खुदा.
आणि याचा अनुभव मी खूप चांगल्या पद्धतीने करायला लागलेलो आहे. कुठलंही काम असो, तुम्हाला सक्सेस व्हायचंय, हिम्मतीचा कदम उचला. 1000 पावलांनी तो तुम्हाला मदतीसाठी तयार आहे. आणि खऱ्या अर्थाने ही शुद्धीची, सात्विकतेची जी राखी आहे, आपली स्नेहाची, स्वतःच्या मनाला त्याच्याबरोबर बांधा. मनाची, बुद्धीची जी तार आहे, डोर आहे, ती त्या प्रभू पित्याशी बांधाल तर त्याच्यामध्ये तो शांतीचा करंट, तो स्नेहाचा करंट, मनाला आवश्यक असणाऱ्या शक्तींचा करंट तुमच्या मस्तकामध्ये उतरत जाईल आणि तुम्ही शक्तिशाली बना. तुम्ही शांतीचा एक दूत बना. तुम्ही स्नेहाची एक वाहती सरिता बनाल. तुम्ही आनंदाचा तो डोह बनाल की तुमच्या संपर्कामध्ये येणारा सुद्धा त्या आनंदाच्या तरंगाने रंगून जाईल. असं एक सुंदर व्यक्तिमत्व आपण सर्वांनी बनवावं. आपलं जीवन सुरक्षित ठेवावं. इतरांच्या सुरक्षेसाठी सुद्धा आपलं योगदान देत राहावं आणि त्या परमात्मा पित्याशी आपण सतत घट्ट बांधून राहावं. अशी शुभ भावना ठेवून तुम्हा सर्वांचं उर्वरित आयुष्य खूप स्वस्थ आणि मस्त बनू दे आणि इतरांना सुद्धा तुमच्याकडून छान छान प्रेरणा मिळत राहू दे, अशी हार्दिक शुभ भावना ठेवते, शुभ कामना ठेवते. ओम शांती.